मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण समाजामध्ये पाहत असतो की दोघांमध्ये एखाद्या प्रॉपर्टीबद्दल ॲग्रीमेंट होत असतं आणि ते ॲग्रीमेंट होत असताना एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीला पैसे दिले घेतले जातात आणि ते ॲग्रीमेंट कंप्लीट होतं. त्यांच्या ज्या काही अटी असतात त्या अटी मान्य केल्यानंतर, त्या अटी दोघांनी फुलफिल केल्यानंतर ते ॲग्रीमेंट मान्य केलं जातं आणि त्याचा एक ड्राफ्ट तयार होतो. पण मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की हे ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्या ॲग्रीमेंट जर पूर्णत्वास नाही गेलं, म्हणजे त्याच्या अटीनुसार आणि त्यामध्ये ठरलेले जे काही पॉईंट्स आहेत किंवा जे मुद्दे आहेत ते मुद्दे कंप्लीट जर नाही झाले तर ते ॲग्रीमेंट कॅन्सल केलं जातं. त्याचबरोबर त्यामध्ये झालेला आर्थिक व्यवहार जो असतो तो आर्थिक व्यवहार रद्द होत असतो आणि त्यामुळं कुठल्या तरी एका पार्टीला त्याचं नुकसान होत असतं. पण हे ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर ही एक सिव्हिल प्रकारची केस असते. पण या सिव्हिल नेचरच्या केसला सामान्यतः दुसऱ्या पार्टीवर दबाव आणण्यासाठी, दुसऱ्या पार्टीला प्रेशराईज करण्यासाठी त्या पार्टीवर फौजदारी केस केली जाते आणि अशी बरीच प्रकरणं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. याबद्दल सन्माननीय सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे, ज्यामध्ये वंदना जैन, सिद्धार्थ जैन आणि कनिष्क जैन हे लँडलॉर्ड होते आणि ह्यांनी मोटर जनरल सेल्स लिमिटेड या कंपनीबरोबर एक ॲग्रीमेंट केलं होतं. या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरलं, या ठिकाणी एक रेसिडेन्शियल अपार्टमेंट उभा करायचं आणि या अपार्टमेंटमध्ये दोन्ही पार्ट्याचा समसमान शेअर राहणार होता, म्हणजे इक्वल शेअर दोन्ही पार्ट्या राहणार होता. त्याचबरोबर मोटार जनरल सेल्स या कंपनीकडून वंदना जैन आणि त्यांचे इतर जे दोन पार्टनर आहेत त्या पार्टनरला यासाठी ॲडव्हान्स म्हणून ₹1 कोटी रक्कम मोटार जनरल सेल्स या कंपनीनं ते प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी दिलेली होती. आणि या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं होतं की ही जी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीबद्दल दिली जाणारी ₹1 कोटी रक्कम जी आहे ती नॉन रिफंडेबल असेल. म्हणजे ही रक्कम कंपनीनं आता दिल्यानंतर पुन्हा कंपनी ती परत रक्कम घेणार नाही. त्यामुळं ही ₹1 कोटी जी रक्कम आहे ती वंदना जैन, सिद्धार्थ जैन आणि कनिष्क जैन या तिघांना सामायिकपणे ती रक्कम दिलेली होती. मित्रांनो, या ॲग्रीमेंटमध्ये पुढं असंही लिहिलं की ही जी ₹1 कोटी रक्कम आहे, ही ₹1 कोटी रक्कम पुन्हा परत घेतली जाणार नाही. पण ज्यावेळेस ही प्रॉपर्टी डेव्हलप होईल, म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट्स तयार होतील, ₹1 कोटी रक्कम त्यावेळेस ॲडजस्ट केली जाईल आणि तो व्यवहार पूर्ण केला जाईल. तर मित्रांनो, काय होतं की पुढे चालून या केसमध्ये एक फौजदारी केस दाखल केली जाते. त्याच्यानंतर हे जैन हायकोर्टामध्ये जातात तो FIR क्वॅश करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस जाते. या सिव्हिल नेचरचे केसेस ज्या असतात त्या क्रिमिनल कशा होतात आणि त्यांना कशा पद्धतीने रोखलं पाहिजे याविषयीचं विवेचन सन्माननीय सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये केलेलं आहे. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे की सिव्हिल केसेस क्रिमिनल केल्या जातात आणि त्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत पुढं चालू राहतात आणि त्यामुळं त्या कोर्टावर ताण येतो आणि इतर जे महत्त्वाची कामं असतात ती महत्त्वाची कामं न होता अशा बोगस केसेस कोर्टापुढं आणल्या जातात. त्यामुळे जनतेचं नुकसान होतं, पैशाचं नुकसान होतं आणि ज्या पार्टीज असतात त्या पार्टीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. 2010 साली हे वंदना जैन आणि मोटार जनरल सेल्स लिमिटेड या कंपनीमध्ये जे ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीवर कुठल्याही प्रकारची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट ही मोटार जनरल सेल्स कंपनी करत नाही. साधारणतः 11 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर, म्हणजे 2010 पासून ते 2021 पर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम, कन्स्ट्रक्शन या प्रॉपर्टीवर मोटार जनरल सेल्स ही कंपनी करत नाही. मार्च 2021 मध्ये ही कंपनी वंदना जैन, सिद्धार्थ जैन आणि कनिष्क जैन यांच्यावर त्या ॲग्रीमेंट आधारे एक केस फाईल करते, एक FIR रजिस्टर करते की हे जे वंदना जैन आणि इतर जे दोघंजण आहेत यांनी आम्हाला फसवलेलं आहे आणि फसवून आमच्याकडून ₹1 कोटी रक्कम घेतलेली आहे. त्यामुळं यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये IPC सेक्शन 406, 420, 467, 468 आणि 471 नुसार FIR कानपूरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर झाला आणि त्यानंतर हे वंदना जैन, सिद्धार्थ जैन आणि कनिष्क जैन तो FIR क्वॅश करण्यासाठी सन्माननीय अलाहाबाद हायकोर्टाकडं रिट पिटिशन दाखल करतात आणि त्यामध्ये
तो FIR जो रजिस्टर झालेला आहे तो FIR स्क्वॅश करण्याचा विनंती सन्माननीय अलाहाबाद हायकोर्टाला करतात. परंतु सन्माननीय अलाहाबाद हायकोर्ट वंदना जैन आणि यांची जी रीट आहे ती रीट फेटाळते आणि त्यामध्ये जो FIR झालेला आहे तो FIR कायम राहतो. त्याच्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाने नाराज होऊन वंदना जैन या सुप्रीम कोर्टामध्ये जातात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्या ॲग्रीमेंट आधारे त्यांच्यावर जो FIR झाला तो FIR स्क्वॅश करून मागतात आणि मोटार जनरल सेल्स त्या प्रकरणामध्ये हजर होते आणि सुप्रीम कोर्टाला मोटार जनरल सेल्स कंपनी रिक्वेस्ट करते की 2010 साली आम्ही वंदना जैन आणि त्यांचे इतर 2 पार्टनर यांच्यामध्ये आमचं ॲग्रीमेंट झालेलं होतं. या ॲग्रीमेंटच्या आधारे असं ठरलेलं होतं की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी डेव्हलप करायची आणि डेव्हलप केल्यानंतर त्यांना जी 1 करोड रुपये जी अमाऊंट दिलेली होती ती अमाऊंट त्याच्यामधून नंतर ॲडजस्ट करायची असं ठरलं होतं. परंतु लोकल कोर्टामध्ये काही वादविवाद होते. परंतु त्या वादविवादामध्ये कुठल्याही प्रकारचा मनाई हुकूम किंवा स्टे ज्याला आपण इंजंक्शन असंही म्हणतो तर अशा प्रकारचं कुठलंही इंजंक्शन या वंदना जैन आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात कुठल्याही कोर्टाने दिलेलं नव्हतं. केवळ कोर्टापुढं केस पेंडिंग होत्या आणि या गोष्टीची माहिती या मोटार जनरल सेल्स लिमिटेड या कंपनीला दिली नाही असं या मोटार जनरल सेल्स कंपनीचं म्हणणं होतं आणि या गोष्टी त्यांनी वंदना जैननं लपवून ठेवल्या. त्यामध्ये फक्त असा उल्लेख केला की कोणत्याही कोर्टानं ही प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी विक्री करण्यासाठी मनाई दिलेली नाही किंवा स्टे दिलेला नाही किंवा इंजंक्शन दिलेलं नाही. त्यामुळं ही प्रॉपर्टी डेव्हलप करता येईल असं त्या ॲग्रीमेंटमध्ये सांगितलेलं होतं. इनडायरेक्टली त्या केसमध्ये कुठल्या प्रकारचं मॅटर चालू आहे कुठला वादविवाद चालू याबद्दल कुठल्याही प्रकारची वाच्यता केलेली नव्हती. याबद्दल मोटार जनरल सेल्स या कंपनीलाही माहिती होती. परंतु प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी त्यामधून पैसा मिळवण्यासाठी या जैन फॅमिलीबरोबर या मोटार जनरल सेल्सनं जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट केलं आणि त्यामध्ये या वंदना जैन यांना त्यावेळेस 1 कोटी रुपये दिले जी रक्कम नॉन रिफंडेबल होती. त्यानंतर ही रक्कम परत मिळावी म्हणून मोटार जनरल सेल्स कंपनीनं अनेक वेळा वंदना जैनला त्या पैशाची मागणी केली परंतु नाही दिल्यामुळं FIR रजिस्टर केला. सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात आलं की हे केवळ एक ॲग्रीमेंट होतं आणि ॲग्रीमेंटच्या आधारे ह्या मोटार जनरल सेल्स कंपनीला ठराविक कालावधीमध्ये ती प्रॉपर्टी डेव्हलप करणं आवश्यक होतं. परंतु सन्माननीय सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस ते ॲग्रीमेंट पाहिलं त्यामध्ये क्लिअरली सन्माननीय सुप्रीम कोर्टाला दिसून आलं की हे जे ॲग्रीमेंट आहे केवळ एक सिव्हिल नेचरचं ॲग्रीमेंट आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची फॉर्जरी झालेली नाही कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंट कुठल्याही प्रकारे तोडलं गेलेलं नाही. तुमचा विश्वासार्हतेला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ दिलेला नाही. या अशा गोष्टी असताना केवळ त्या प्रॉपर्टीबद्दल कोर्टामध्ये केस चालू आहे या कारणास्तव या मोटार जनरल सेल्स कंपनीने त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी डेव्हलप केलेली नाही. जे कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट त्यामधील ज्या अटी आहेत त्या अटीनुसार पूर्ण केलेलं नाही आणि केवळ वंदना जैन सिद्धार्थ जैन आणि कनिष्क जैन यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी त्यांना प्रेशराईज करण्यासाठी या मोटार जनरल सेल्सनं FIR रजिस्टर केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही केस एक सिव्हिल प्रकारची केस असताना सिव्हिल नेचरची केस असताना तिला क्रिमिनल नेचरचं बनवण्यात आलं. जर 1 करोड रुपये रक्कम परत घ्यायची असती तर ही रक्कम खालच्या कोर्टामध्ये दावा दाखल करून मोटार जनरल सेल्सला वंदना जैन आणि त्यांच्या साथीदाराकडून वसूल करता आली असती. त्यामुळं अशा प्रकारचा जो FIR आहे तो FIR कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही आणि अशा प्रकारचा FIR दाखल करता येत नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचं जजमेंट दिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की वंदना जैन आणि सिद्धार्थ जैन कनिष्क जैन यांनी जे दाखल केलेलं अपील आहे ते अपील मंजूर करण्यात आलं. त्यामध्ये त्या ॲग्रीमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक या जैन ब्रदर्सनं केलेली नाही कुठल्याही प्रकारची ब्रीच ऑफ ट्रस्ट केलेली नाही. तर हे जे ॲग्रीमेंट आहे हे फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल डिसॲग्रीमेंट आहे आणि त्यामध्ये असंही सांगितलं की जी रक्कम 1 कोटी रुपये रक्कम वंदना जैन आणि त्यांच्या पार्टनरला दिलेली होती
त्या रकमेबद्दल या ॲग्रीमेंटमध्येच लिहिलेलं आहे की ही जी रक्कम आहे ती नॉन रिफंडेबल आहे. त्यामुळं ही रक्कमही देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं वंदना जैन आणि त्यांच्या साथीदारांना दिला नाही. अपील मान्य केलं आणि तो वंदना जैन आणि त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध जो FIR रजिस्टर केलेला होता तो FIR स्क्वॅश केला. आणि अशा पद्धतीनं या केसचा निकाल देऊन सुप्रीम कोर्टानं क्लिअरली सांगितलं की एखादी केस जर सिव्हिल नेचरची असेल आणि त्यामध्ये समोरच्या पार्टीला प्रेशराईज करण्यासाठी त्यांच्यावर FIR रजिस्टर होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारच्या केसेस करण्यात येऊ नयेत किंवा कोणीही दाखल करू नयेत अशी गायडन्स या केसआधारे सन्माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळं यापुढं आपण कधीही लक्षात घ्यावं की ज्या वेळेस एखादं सिव्हिल प्रकारचं ॲग्रीमेंट होत असेल म्हणजे कुठल्याही प्रकारची चिटिंग नसेल, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये ब्रीच ऑफ ट्रस्ट नसेल किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक नसेल, अशा वेळेस ती केवळ एक कॉन्ट्रॅक्च्युअल डिसॲग्रीमेंट आहे. म्हणजे ते जे ॲग्रीमेंट झालेलं असतं ते कंप्लीट झालेलं नसतं. त्याला सिव्हिल नेचरनं हँडल करावं. सिव्हिल केसेस दाखल करून अशा प्रकारचं प्रकरण आहे ते हँडल करावं आणि कुठल्याही प्रकारे असा क्रिमिनल केस दाखल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं डायरेक्शन दिल्यामुळं यापुढं आपल्या सगळ्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. आणि ज्या केसेसमध्ये फक्त सिव्हिल लिटिगेशन आहे त्यात क्रिमिनल लिटिगेशन बनवू नये असं या जजमेंटमधून सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला या जजमेंटबद्दल काय वाटलं, तुमच्याकडे अशा प्रकारचे काही प्रकरण आहेत का, याबद्दल व्हिडिओच्या कमेंटमध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.